शेवग्याच्या शेंगा खाण्याचे अनेक फायदे असतात। शेवग्याच्या शेंगा खाण्याचे आरोग्यदृष्ट्या अनेक फायदे आहेत। शेवग्याची पानं, फुलं, शेंगा, बिया, साल आणि मूळ यांचा उपयोग औषध निर्मितीसाठी केला जातो। शेवग्याच्या शेंगेचे सेवन केल्याने आपल्या डोळ्यांचे आरोग्य निरोगी राहते। शेवग्याच्या शेंगा खाल्ल्याने शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते, तसेच शेंगेत लोहाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते। शेवग्याच्या शेंगेचे सेवन केल्याने शरीरातील थकवा दूर होतो। शेवग्याच्या शेंगांचे नियमित सेवन केल्यामुळे शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण वाढते आणि हाडे मजबूत होण्यास मदत होते। ज्या लोकांना डायबिटीज आहे त्या लोकांसाठी शेवगा खूप फायदेशीर ठरतो। त्यासाठी आहारात शेवग्याच्या शेंगेचा वापर करावा। शेवग्याची पाने आणि नारळाच्या पाण्याचे मिश्रण करून पिल्याने जुलाब आणि कावीळ यापासून सुटका होते। शेवग्याच्या शेंगाचे सेवन केल्यामुळे शरीरातील पचनक्रिया सुधारते, तसेच वजनावरही नियंत्रण राहते। शेवग्याच्या पानांचा रस पिल्याने हाडे मजबूत होतात, तसेच डोळ्यांचे आरोग्य सुधारते। शेवग्याच्या शेंगेचे सेवन केल्यामुळे शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण वाढते आणि हाडे मजबूत होण्यास मदत होते। शेवग्यामुळे आपल्या शरीरातील ब्लड प्रेशरही नियंत्रणात राहते। शेवग्याच्या शेंगेत रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी पोषक तत्वे असतात। शेवग्याच्या पानांचा रस आणि मध मोतीबिंदू असलेल्या रोगांसाठी खूप फायदेशीर ठरतो। शेवग्याच्या फुलांचे सेवन केल्याने केस गळणे थांबते, कोरडेपणा दूर होतो आणि केसांची चमक वाढते। युरिन इन्फेक्शन ही एक समस्या झाली आहे, यासाठी शेवग्याच्या फुलांचा चहा बनवून प्यावा। गरोदरपणात शेवगा खाल्ल्याने प्रसवच्या वेळेस होणाऱ्या त्रासात आराम मिळतो। याने रक्ताची कमतरता दूर होते, प्रसूती झाल्यानंतरचा त्रास देखील कमी होतो। तसेच प्रसूतीनंतर देण्यासाठी देखील शेवग्याच्या शेंगा खूप फायदेशीर ठरतात। दम्याची समस्या असल्यावर शेवग्याचे सूप पिणे फायदेशीर असते। सर्दी, खोकला, कफ पासून सुटका मिळवण्यासाठी याचा वापर घरगुती औषधीच्या रूपात केला जातो। कर्करोगाची लक्षणे कमी करण्यासाठी शेवग्याच्या पानांचा वापर केला जाऊ शकतो। शेवग्याच्या पानांमध्ये अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट असतात, जे कर्करोगाच्या पेशी आणि मुक्त रॅडिकल्सचे प्रभाव कमी करण्यास मदत करते। शेवग्यामध्ये रक्तातील साखरेची पातळी कमी करण्याची क्षमता देखील असते। विशेष म्हणजे साखरेची पातळी कमी केल्याने हृदयाला खूप फायदा होतो। हृदय निरोगी असेल तर आरोग्य चांगले राहील। शेवग्यामध्ये अँटीबॅक्टेरियल गुण असतो। हे अनेक प्रकारच्या इन्फेक्शन पासून सुरक्षित ठेवण्यास मदत करते। यासोबतच यामधील व्हिटॅमिन सी इम्यून सिस्टम स्ट्रॉंग करण्याचे काम करते। शेवग्याच्या शेंगांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे शेवग्याच्या शेंगांचे सेवन केल्याने आतड्यांचे त्रासही दूर होतात आणि पचन संबंधित समस्या उद्भवत नाही। गॅस, कॉन्स्टिपेशनची समस्या कमी होतात। पोटदुखी किंवा पोटाशी संबंधित समस्या असेल तर या शेंगांचे सेवन करावे। आरोग्याच्या दृष्टीने या झाडाची फुले किंवा भाज्यांचा रस हा खूप फायदेशीर ठरतो। त्यामुळे उन्हाळ्यात पोटाशी संबंधित समस्या उद्भवू नये म्हणून या भाजीच्या रसाचे सेवन करावे। शेवग्याच्या शेंगेमध्ये मुबलक प्रमाणात जीवनसत्वे असतात, यामुळे केसांना आणि त्वचेला चमक येते। शेवग्याच्या शेंगेमध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात, त्यामुळे त्वचा चिरतरुण राहते, त्वचेवर डाग तयार होत नाही।
केसांच्या वाढीसाठी तुम्ही शेवग्याच्या पानांचा वापर करू शकता। यासाठी तुम्ही शेवग्याची पानं वाळवून त्याची पावडर बनवू शकता। ही पेस्ट तुम्ही केसांना लावू शकता, यामुळे केसांची वाढ होण्यास मदत होते। शेवग्याच्या शेंगेमध्ये फॉलिक ॲसिड आणि अमिनो ॲसिडचा समृद्ध स्रोत देखील आहे, जे केस आणि त्वचा दोन्ही हायड्रेट ठेवते। निस्तेज त्वचा उजळवण्यासाठी शेवग्याच्या शेंगा देखील प्रभावी आहेत, कारण त्यात संत्र्यापेक्षा जास्त व्हिटॅमिन सी असते। शरीराच्या आतील व बाहेरील सुजेवर शेवगा अतिशय गुणकारी सांगितले आहे। शेवग्याच्या सालीचा काढा पिल्यास यकृतात आलेल्या सुजेवर देखील फायदा होतो। चेहऱ्यावर पिंपलची समस्या असेल तर शेवग्याचे सेवन करावे। शेवग्याचा सूप पिल्यास शरीरातील रक्त शुद्ध होते। शेवग्याच्या पानांमध्ये व्हिटॅमिन बी हे तत्व विपुल प्रमाणात असते, त्यामुळे तोंड येणे या आजारावर शेवग्याच्या पानांचे आहारातून सेवन करणे लाभदायक आहे। तर मंडळी, तुम्हाला ही आजची महत्त्वपूर्ण माहिती कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की कळवा। अशाच नवनवीन टिप्स जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।